नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर IPLचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि मित्रांनो त्याचा दुसरा सामना तो म्हणजे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स म्हणजेच आपला कमबॅक झालेला खेळाडू ऋषभ पंत विरुद्ध शिखर धवन हा सामना आपल्याला पाहायला मिळाला। मित्रांनो, आपण बघितलं असेल तर शिखर धवनने टॉस जिंकला आणि त्याने सुरुवातीला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला। त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श हे बॅटिंगसाठी मैदानात आले। तर वॉर्नरने 29 आणि मिचेल मार्शने 20 धावा बनवल्या। त्याच्यानंतर मित्रांनो शाई होप याने 33 धावा बनवल्या। याच्यामध्ये मित्रांनो आपण बघितलं असेल तर हर्षद पटेल यांनी 2 विकेट्स घेतल्या आणि हर्षदीप सिंग याने सुद्धा 2 विकेट्स घेतल्या मित्रांनो। आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर ऋषभ पंत याचं 1.5 वर्षानंतर क्रिकेटमध्ये त्याची पुन्हा एकदा त्याचं कमबॅक झाल्याने त्याने 18 धावा बनवल्या। आणि नंतर मित्रांनो असं वाटत होतं की कुठेतरी ही जी दिल्लीचा स्कोर आहे तो 130 पर्यंत त्यांना स्कोर बनवता येईल, पण मित्रांनो आपण बघितलं असेल तर अभिषेक पोरेल हा मैदानात आला आणि त्याने 10 बॉलमध्ये तब्बल 32 धावा ठोकल्या आणि याच्या जोरावरतीच दिल्ली कॅपिटल्सला 174 धावांपर्यंत मजल मारता आली। त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर हर्षदीप सिंग याने सुद्धा 2 विकेट्स आपल्या टीमसाठी घेऊन दिला। त्याच्यानंतर मित्रांनो 174 धावांचं हे जे टार्गेट आहे ते चेस करण्यासाठी जेव्हा पंजाबची टीम ही मैदानात उतरली तेव्हा मित्रांनो आपण बघितलं असेल तर शिखर धवन याने नेहमीप्रमाणेच पहिल्या बॉलवरती चौकार मारला आणि जॉनी बेस्टो मित्रांनो आपण बघितलं असेल तर 5 टेस्टमध्ये तो फेल गेला होता आणि पहिली मॅचसुद्धा त्याने फक्त 9 धावा बनवल्या। त्याच्यानंतर मित्रांनो शिखर धवनने सुद्धा 22 धावा बनवल्या, परमर सिंग याने 26 धावा बनवल्या आणि असं वाटत होतं की कुठेतरी पंजाबची जी टीम आहे ती बॅकफुटवरती येताना आपल्याला पाहायला मिळत होती, पण मित्रांनो त्यांचा जो महागडा खेळाडू होता सॅम करन याने जबरदस्त खेळ केली आणि त्याने 63 धावा ठोकल्या। त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर लिव्हिंगस्टन याने सुद्धा 38 धावा बनवल्या आणि याच्या जोरावरती मित्रांनो पंजाब किंग्सला ही जी मॅच आहे ती जिंकता आली। त्यांनी जे हे टार्गेट आहे ते 19.2 ओव्हरमध्ये पूर्ण केले। याच्यामध्ये मित्रांनो बघितलं असेल तर दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमद आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या। जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।